नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। तर मित्रांनो, यामध्ये 12 असे महत्त्वाचे बदल करण्यात आले। तर कोणकोणते महत्त्वाचे बदल करण्यात आले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी मिळत राहतील। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, राज्य शासनाच्या माध्यमातून दिनांक 12 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबतचा महत्त्वाचा शासन निर्णय हा या ठिकाणी निर्गमित करण्यात आला आहे। तर मित्रांनो, हा शासन निर्णय तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी त्यांनी काही बाबी या ठिकाणी मान्यता देण्यात येत आहे। त्याप्रमाणे मित्रांनो, कुटुंबाची व्याख्या जर बघितली तर सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे। कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्याची अविवाहित मुले किंवा मुली असा होतो। तर मित्रांनो, नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही। त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे। तर मित्रांनो, परराज्यामध्ये जन्म घेतलेल्या व ती सध्या महाराष्ट्रामध्ये वास्तव्यात असेल तर त्या महिलेने महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवासी प्रमाणपत्र या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे। मित्रांनो, याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे। तर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते सुद्धा या ठिकाणी चालणार आहेत। योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे। आता तुम्हाला लाईव्ह फोटो घेण्याची गरज नसणार आहे। तर मित्रांनो, सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका किंवा LM यांचे समूह घटक, CRP मदत कक्ष, CMM म्हणजे सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्रचालक, आपले सरकार सेवा केंद्रचालक यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत या ठिकाणी करण्यात येत आहे। आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचे लाभ जसे की PMS-DBT प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे। केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ PM किसान असेल किंवा पोषण आहार, पोषण मनरेगा, PM स्वनिधी, JW, PM-BMY व अन्य तत्सम योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांची KYC आणि आधार ऑथेंटिकेशन पूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे। मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात येणार आहे। त्यानंतर गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे। सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहणार आहे। समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी या ठिकाणी करण्यात येणार आहे। तर ऑफलाईन अर्ज या सावकाश ॲप किंवा पोर्टलवर या ठिकाणी भरण्यात येणार आहे। अशा प्रकारे हा शासन निर्णय दिनांक 11 जुलै 2024च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार या ठिकाणी निर्गमित करण्यात आला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे अपडेट या ठिकाणी देण्यात आले। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांबरोबर नक्की शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।